नमस्कार, मी सुप्रिया घरत म्हात्रे। आज आपण या चॅनलवर आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामधली रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत। ही कविता तुम्हाला कशी वाटतेय मला नक्की कळवा। चला तर कविता पाहूया। आपल्या पाठ्यपुस्तकातली रोज मातीत ही कविता सीझरकर म्हणतीये माती या कविता संग्रहातून घेतलेली आहे। या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेला आहे। तसेच इतर 28 पुरस्कारांनी या पुस्तकाला गौरवान्वित केलेले आहे। रोज मातीत या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, ही एक ग्रामीण जीवनाशी संबंधित अशी कविता आहे। खरं बघायला गेलात तर स्त्रिया आपल्या संसारासाठी नेहमीच कष्ट घेत असतात। मग ती स्त्री शहरातली असू दे की गावातली, सगळीकडे स्त्रिया आपल्या संसाराला हातभार लावावा म्हणून जे काही कष्ट घेता येतील तेवढे कष्ट घेत असतात। या कवितेमध्ये या स्त्रीच्या मनातील भावना आणि तिचे कष्ट हे सगळे शब्दबद्ध केलेले आहे। ही कविता आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या स्त्रियांना प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतून काम करायची सवय असते। शहरी भागातली स्त्री असू दे की ग्रामीण भागातली। आता तुम्ही तुमच्या घरात बघत असाल, आई सकाळी उठल्यापासून धावपळ करत असते। ऑफिसला जाणारी आई असेल तर मग तर तिची धावपळ आणखीनच वेगळी। घरी धावपळ करत कामं आटपायची, त्याच्यानंतर ऑफिसला जायचं, ऑफिस मधलं काम करायचं, घरी आल्यावर पुन्हा नेहमीचं काम आहेच। मदत करताना अशा वेळी आईला करत जा। तर अशी ही आई, शहरातली आई जशी ऑफिसला जाऊन येते तसंच या ग्रामीण भागातली आई शेतावर जाऊन काम करून येते। या शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रीचं खूप शारीरिक कष्टाचं काम असतं। तिच्या शरीराला खूप कष्ट होतात आणि त्यानंतर तिचं शेत फुलतं आणि त्यानंतर होणारा आनंद काही औरच असतो। ही कविता आपण वाचूया। सरी वाफ्यात वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते फुल सोन्याची चेंडू तोडते बाई तोडते नाही फूल ग देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते ऊस लावते बेण दाबते बाई दाबते नाही बेण ग मन दाबते बाई दाबते काड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत
मी ग नांदते नांदते, बाई नांदते नांदते, उन्हा तान्हात तान्हात, रोज मरते मरते, बाई मरते मरते, हिरवी होऊन होऊन, मागे उरते उरते, बाई उरते उरते, खोल विहिरीच विहिरीच, पाणी शेंदते शेंदते, रोज मातीत मातीत, मी ग नांदते नांदते, बाई नांदते नांदते, बाई नांदते नांदते. ग्रामीण जीवनाचं, ग्रामीण स्त्रीच्या कष्टाचं चित्रण करणारी ही कविता. तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल. या कवितेचं वाचन आपण केलेलं आहे. कवितेच्या वाचनानंतर काही शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगते आणि मग आपण कवितेचं स्पष्टीकरण बघूया. सरीवाफा, सरीवाफा हा एक वाफ्याचा प्रकार आहे. शेतमळा जो असतो त्या शेतमळ्यामध्ये बियाणं पेरण्यासाठी तुम्ही बघत असाल की एका ठिकाणी उंचवटा असतो, एका ठिकाणी खोलगट भाग असतो, म्हणजे पाणी निघून जाण्यासाठी किंवा पाणी घालण्यासाठी ही सोय असते. पिकांना जास्त पाणी लागून पीक खराब होऊ नये या दृष्टीने ते केलेलं असतं. तर हा जो वाफा असतो त्याला सरीवाफा असं म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे नांदणे. नांदणे याचा अर्थ काय, तर आनंदाने एखाद्या ठिकाणी राहणे, याचा अर्थ नांदणे. त्यानंतर आहे बेणं. बेणं याचा अर्थ बी किंवा बियाणं. त्यानंतर आहे सांधणे. सांधणे म्हणजे एखादी गोष्ट जोडणे, एकत्र करणे. पुढचा शब्द आहे शेंदणे. शेंदणे याचा अर्थ काय, तर विहिरीमधलं जे पाणी आहे ते पोहऱ्यानी काढणे, पाणी विहिरीतून काढणे आणि पोहऱ्याच्या साह्याने हे पाणी काढणे म्हणजे शेंदणे. इथे एक संकल्पना आहे देह तोडणे. देह तोडणे याचा अर्थ काय आहे, तर देहाला कष्ट घेणे, देहाला खूप कष्ट देणे, शरीराला कष्ट देणे असं आहे. त्याच्यानंतर मन दाबणे अशी एक संकल्पना इथे येते. तर ही काय आहे, मन दाबणे याचा अर्थ मनापासून कष्ट करणे किंवा मन मातीमध्ये, आता इथे मातीमध्ये आहे तर ते मनापासून तिथे कष्ट केलेले आहेत त्यांनी. त्यानंतर आहे काळी आई. ही जी संकल्पना आहे, ही काळी आई ही संकल्पना इथे शेतकऱ्यांची जी काळी जमीन असते ही काळी आई म्हटलं जातं. शेतकरी ह्या जमिनीला आई म्हणतो. आणि आणखीन तुम्हाला काही ह्याच्यामध्ये शब्द आहेत तर त्याच्यापैकी एक शब्द आहे झेंडू. फुलं जी आहेत, फुलाचा उल्लेख येतो तिथे झेंडू. झेंडू हा हे फूल येतं, तर ज्याला गोंडा असं सुद्धा म्हटलं जातं. गोंड्याचं फूल तुम्ही कुठेही हार तोरण असं बघितलं असाल तर तुम्हाला साधारण पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं असं जे मोठं फूल दिसतं ते गोंड्याचं, झेंडूचं फूल असतं. आता पुढे आपण कवितेच्या प्रत्येक कडव्यानुसार त्याचं स्पष्टीकरण पाहू. ही कविता आता तुम्ही ऐकलीत, तुम्हाला नक्की आवडली असेल. आता आपण या कवितेचं प्रत्येक कडव्यानुसार स्पष्टीकरण पाहू. ही कविता समजायला तशी सोपीच आहे, कारण याच्यामध्ये ग्रामीण स्त्रीच्या जीवनामधले जे अनुभव आहेत ते अनुभव शब्दबद्ध केले आहेत. पण या कवितेची भाषा अत्यंत साधे सोपे सरळ शब्दरचना असल्यामुळे आपल्याला सहज कळते. बघूया आता प्रत्येक कडव्यानुसार स्पष्टीकरण. आपण प्रत्येक कडव्यानुसार आता या कवितेचं स्पष्टीकरण बघत आहोत. तर त्याचं पहिलं कडवं आहे सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग जीव लावते, बाई लावते. आता बघा सरी वाफा. सरी वाफा म्हणजे काय, शेती करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे चर खणत असतो आपल्या शेतामध्ये, म्हणजे तिथे पीक व्यवस्थित उभं राहतं, रोप आलं की ते व्यवस्थित उभं राहतं. तर तशा सरी वाफ्यामध्ये ही शेतकरी स्त्री कांदे लावतीये, कांद्याचं पीक घेण्यासाठी कांदा लावतीये.
पण ती कांदा लावते म्हणजे फक्त शेती करते का? नाही, तिथे ती तिचा जीव ओततीये, जीव लावतीये. म्हणजे काय तर ते जे काम आहे ते काम ती मनापासून करतीये. या शेतामध्ये जे रोप पेरण्यासाठी चर तिने आखलेले आहेत त्याच्यामध्ये तिचा सगळा जीव, सगळे कष्ट ती ओतती आहे. पुढचं कडवं आहे, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काळ्या आईला हिरवं गोंदते. गोंधण तुम्ही बघितला असाल खूप ठिकाणी. ग्रामीण भागांमध्ये आजही स्त्रीच्या सौंदर्याचं एक प्रतीक म्हणून काहीतरी एक गोंधलं जातं कुंकवाच्या ठिकाणी किंवा हातावर, तुम्ही बघितलं असाल. तर हे जे गोंधण आहे हे काय तर तिच्या सौंदर्यात भर पडावी. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जे टॅटू म्हणता ना, तसा तो एक टॅटूचा प्रकार आहे. हां, तर आता ह्या काळ्या आईला सुंदर दिसण्यासाठी ही काय करते? काळी आई म्हणजे काय? ही माती. तर ही जी माती आहे ही केव्हा सुंदर दिसते? जेव्हा तिच्यावर खूप सुंदर हिरवीगार झाडं असतील. तर ते जे हिरवं पीक येणार आहे, जी हिरवाई तिथे पसरणार आहे, ते म्हणजे ह्या स्त्रीचे कष्ट जे तिने गोंदलेले आहेत. ते हिरवं गोंधण त्या आईला सुंदर करतंय. ती मनापासून तिथे सुंदर करत आहे ती माती. पुढचं कडवं आहे, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. झेंडूची फुलं तुम्ही बघितला असाल, कशी असतात ती? छानसा केशरी रंग असतो आणि खूप पिवळा धम्मक असा पिवळा रंगाचं सुद्धा फूल असतं. तर ते जे सोनेरी पिवळ्या रंगाचं असं पिवळं पिवळं फूल असतं, ते फुलं तोडून ती एका परडीमध्ये गोळा करते. ती फुलं सोन्याची ही गोळा करते आहे. आणि ही गोळा केलेली जी फुलं आहेत, ही फुलं तोडत असताना तिला खूप आनंद होतोय का? तर नाही, त्या फुलाच्या रूपाने ती देह तोडते तिचा. जणू काही तिचं शरीरच ह्या सगळ्या शेतीमध्ये तिने रोवलेलं आहे आणि त्यातला प्रत्येक तिचा अवयव असल्यासारखं ती देह तोडतीये. हा सगळा जे काळ्या मातीमध्ये तिने जे काही शेत केलेलं आहे, हे शेत सगळंच्या सगळं शेत हे तिचं जीव आहे. पुढे ती म्हणते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. म्हणजे काय तर या सगळ्याचं जे तिने कष्ट घेतलेले आहेत, जे तिचं शरीर तिने राबवलेलं आहे आणि त्यातून ही जी हिरवं गोंधण पसरलेलं आहे, हिरवाई पसरलेली, ही फुलं आलेली आहेत, छानसं सोनेरी फुलं फुललेली आहेत इथे. तर ह्या सगळ्याचं एक मांगल्याचं प्रतीक म्हणून आपल्या घरादाराला ती तोरण बांधते. म्हणजे माझा जीव मी माझं सगळं आयुष्य हे माझ्या संसाराला मी दिलेलं आहे, घरादाराला दिलेलं आहे. तर त्याचं आपल्या कष्टाचं तोरण ती बांधते. अशी ही संकल्पना आहे. किती सुंदर कल्पना आहे बघा ही. तुमच्या आजूबाजूच्या अनेक स्त्रिया तुम्ही बघाल तर तुम्हाला असं कळेल की पूर्ण घरासाठी आपल्या आयुष्यपणाला लावतात स्त्रिया. आणि ही स्त्रीची मूलतः भावना आहे की आपल्या घरासाठी तिला जेवढं काही कष्ट घेता येतील तेवढी ती घेत असते. पुढचं कडवं आहे, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. ऊसाचं पीक येण्यासाठी तुम्ही जर बघितलं असाल कधी शेतीमध्ये तर तुमच्या लक्षात येईल की बेणं म्हणजे एक छोटासा तुकडा असतो ऊसाचा. तर तोच तुकडा तिथे पेरावा लागतो. तर तो ऊसाचा तुकडा जो पेरला जातो तो सहजासहजी नाही, त्याच्यासाठी खूप कष्टाने ते दाबावं लागतं जमिनीमध्ये. तर हे कष्ट ती दाबते. आणि हे दाबत असताना काय म्हणते ती की हे दाबत असताना ते फक्त एक बेणं म्हणजे एक बियाणं असं दाबत नाही आहे ती. तर हे बियाण्याच्या बदली ती तिचं मन दाबते. त्या पायाने ते जे दाबत ती पीक लावतीये, तर तेव्हा ते बियाणं लावत असताना ती तिचं मन त्यात दाबतीये आणि हे मन ती दाबून बसवतीये. म्हणजेच या सगळ्या शेतीमध्ये ती आपला जीव पेरतीये जवळजवळ, असा त्याचा अर्थ आहे. पुढचं कडवं आहे,
काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते. तुम्हाला ही गोष्ट नवीन नाही आहे की आपल्या घरामध्ये आपल्या संसारासाठी प्रत्येक स्त्री अगदी एवढं म्हणजे तुम्ही तर कधीतरी आईला असं म्हणत असाल की काय कंजूसगिरी करतेस, असं होऊ शकतं. पण हे कंजूसगिरी तिची आईची जी असते ती कशासाठी असते, तर ती संसारासाठी असते, तुमच्या भविष्यासाठी असते. या भविष्यासाठी ही आई सगळं साठवत असते आणि अगदी काड्यांनी हा संसार तिचा उभा राहिलेला असतो. हे सगळं एकत्र आणून ती सांधते, म्हणजे जोडते. सांधणे याचा अर्थ काय, जोडणे. तर हे सगळं ती जोडून बसवते एकत्र. आणि हा सगळा तिचा संसाराचा गाडा ती स्वतःची तिची खूप कष्ट आहेत त्यामागे, खूप परिश्रमाने ती हे सगळं उभं करते. म्हणून तिचा संसार ती रोज या मातीत नांदून मातीमध्ये ती नांदतीये आणि हा संसार तिचा सांधत ती उभा करते, असा त्याचा अर्थ आहे. पुढचं कडवं आहे, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते. आता बघा, आपण आता घराच्या बाहेर पडलो, शहरामध्ये तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा स्त्रिया अशा उन्हातान्हातून फिरत असताना छत्री घेऊन फिरतात. पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघितलात का कधी असं? कधीच नाही. त्यांचं जीवन एक वेगळ्या प्रकारचं असतं. तिथे निसर्गाची ही वेगवेगळी रूपाचं त्यांना कौतुकच असतं. म्हणजे उन्हातान्हात ती स्त्री, जी शेतकरी स्त्री आहे, ही उन्हातान्हात खूप कष्ट घेते. ही खूप कष्ट करत रोज ती मरते. तिचा जीव त्याच्यामध्ये उन्हातान्हाची जी काही त्रास तिला होत असेल उन्हाचा, तर तो तिच्या लक्षात सुद्धा येत नाहीये. एवढी ती सगळं सहन करते. आणि हे सहन करून बाई रोज मरून काय होतंय, तर हिरवी होऊन मागे उरते बाई उरते. तर हे सगळे तिचे जे कष्ट ती या शेतासाठी देते आहे, त्यातून तिचं पीक हिरवं होतं आणि त्या हिरव्या पिकामध्ये तिचा जीव आहे, म्हणून ती उरतीये. ती कुठे उरते आहे, तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं फळ तिला मिळतंय. ते कशाच्या रूपामध्ये, तर हिरव्यागार शेतीच्या रूपामध्ये मिळतंय. पुढे आहे, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते. या ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांना विविध प्रकारची जी कष्टाची कामं करावी लागतात, त्यापैकी एक काम असं आहे की त्यांना विहिरीतलं पाणी शेंदणे म्हणजे काय, तर पोहरा माहिती आहे तुम्हाला, एक भांडं काहीतरी लावलेलं असतं जे विहिरीमध्ये खाली टाकून आपण पाणी उपसून काढावं लागतं. तर त्या पोहऱ्याने ते पाणी, आडामधलं पाणी, त्या विहिरीमधलं पाणी शेंदून वर काढावं लागतं. तर असं ती पाणी रहाटाद्वारे विहिरीचं पाणी काढते आहे. आणि हे पाणी काढत असताना ती तेवढे कष्ट करते. हे कष्ट कशासाठी करत आहे, तर तिचं पूर्ण शरीर ती कष्टवते आहे, कारण तिची शेती चांगली व्हावी, तिचं पीक चांगलं यावं, यासाठी ती रोज मातीमध्ये हे काम करते. रोज ती विहिरीचं पाणी काढते, पाणी शेंदते आणि मातीमध्येच नांदते, असा या कवितेचा अर्थ आहे. या कवितेमध्ये अत्यंत साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये स्त्रीच्या सगळ्या एकूणच अभिव्यक्ती जी आहे, तर ती आपल्याला लक्षात येते. या कवितेमधली शब्द जे आहेत ते अत्यंत साधे सोपे शब्द आहेत आणि तुम्हाला एक आकलन या दृष्टीने ह्याचा अभ्यास करायचा आहे. आणि रसग्रहण कवितेचं जे करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण काव्य सौंदर्य कवितेचं बघणार आहोत पुढे. तर आपण पुढे काही प्रश्न बघू, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे काव्य सौंदर्य मी समजावून सांगेन. या कवितेवर जी कृती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं कृती करामध्ये दिलेलं आहे, कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे. आता या कवितेमध्ये आपण कवितेचं वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असणार की कवितेतली जी स्त्री आहे ही कोणती कामं करते. तर ती सगळ्यात पहिलं काम ती करते की सरी वाफ्यामध्ये कांदे लावते आहे. दुसरं काम ती करते, झेंडूची फुलं तोडत आहे.
तिसरं काम ती करते घरादाराला तोरण बांधते आणि चौथं आहे की उसाचं बेणं मातीमध्ये दाबते आहे. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये पुढे आणखीन जाऊन विहिरीचं पाणी शेणते आहे हे सुद्धा लिहू शकता, पण आपल्याला इथे 4 लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. त्याच्यातलं पहिलं आहे नाही कांद ग जीव लावते. तर इथे याचा अर्थ येणार आहे की स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. दुसरं आहे कांद्याच्या काळ्या आईला हिरवे गोंदते. तर याचा अर्थ येणार आहे गोंधणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. पुढे आहे हिरवी होऊन मागे उरते. म्हणजे अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात ती शिल्लक राहते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढची आपली कृती आहे त्या कृतीमध्ये एक दिलेल्या ओळीचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. ओळ आहे सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते. याचा अर्थ असा आहे, मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला तशी ही शेतामध्ये काम करणारी जी कष्ट करणारी स्त्री आहे, ग्रामीण स्त्री आहे, ती आपल्या शेतीमध्ये खणलेले जे वाफे तयार केलेले जे आहेत, जिथे तिला ते कांद रोवायचे आहेत, त्या ठिकाणी ते कांद लावता लावता ती तिचा जीव लावते आहे. म्हणजे तिचे कष्ट, ती स्वतःचा जीव या कांद्यासारखाच या मातीमध्ये रुजवत आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढची आपली कृती आहे त्या कृतीमध्ये पुढे आपल्याला काव्य सौंदर्य जे स्पष्ट करायला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये अ विभागामध्ये आहे काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आता बघा, काळ्या आईला हिरवं गोंदते. काळी आई म्हणजे काय, तर ती त्या ग्रामीण स्त्रीची जी शेतजमीन आहे ती म्हणजे तिची काळी आई. हिरवं गोंदते, गोंदण आपण मगाशी बघितलं की गोंदण कशासाठी असतं, तर स्त्रीचं सौंदर्य आणखीन खोलवण्यासाठी, आणखीन सुंदर तिला करण्यासाठी हे गोंदण्याची एक संस्कृती होती, जी आत्ताही आपण टॅटूच्या रूपामध्ये किंवा असं आपण सगळीकडे बघतोय. तर तशीच ती संस्कृती होती. आणि या संस्कृतीमध्ये हिरवं गोंदते, तर हिरवं म्हणजे आता हा जो शेतीचा रंग आहे, हिरव्या रंगाचं जे पीक येतं, तर त्याचं काळ्या आईचं सौंदर्य या पिकाने वाढतं, बहरतं. आणि हे सौंदर्य खुलवलेलं जे आहे ते हिरवं गोंदण ही बाई गोंदते आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ही जी कविता आहे, ही कविता रोज माती या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी या कष्टकरी ज्या स्त्रिया आहेत त्यांची शेती आहे, ह्या शेतीमध्ये ही शेती जी आहे, ही शेती म्हणजे ते आई मानतायत त्या तर आईचा दर्जा त्यांना देत आहेत. आणि या स्त्रियांना या मातीविषयी जे प्रेम आहे, जी माया आहे, ती एखाद्या आईविषयी जशी असते तशीच माया या स्त्रियांना या शेताविषयी आहे. म्हणूनच या शेतांना ती आणखीन खुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जेवढे कष्ट घेता येतील तेवढे कष्ट ती घेत आहेत. आणि आपण जन्म घेतल्यानंतर एखाद्या आईबाबांचे जसं ऋणात असतो आणि हे ऋण आपण फेडायचं असतं, तर तसंच ऋण या धरित्रीचं सुद्धा आहे. आणि हे धरित्रीचं ऋण फेडण्यासाठी आपण तिची चांगली काळजी घ्यायला हवी. तर तशा प्रकारे ही स्त्री त्या काळ्या आईचं सौंदर्य आणखीन वाढवते आहे, तिची काळजी घेत आहे. तर अशा प्रकारच्या स्त्री मनातल्या भावना आहेत आणि या त्या शब्दातून व्यक्त झालेल्या आहेत. पुढे आपल्याला काव्य सौंदर्य जे स्पष्ट करायला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये अ विभागामध्ये आहे काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आता बघा, काळ्या आईला हिरवं गोंदते. काळी आई म्हणजे काय, तर ती त्या ग्रामीण स्त्रीची जी शेतजमीन आहे ती म्हणजे
काव्य सौंदर्यासाठीच्या पुढच्या ओळी आहेत त्या दिलेल्या आहेत. नाही बेणं ग मन दाबते, बाई दाबते, काड्या काड्यांनी संसार सांधते, बाई सांधते. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा, असा पुढचा प्रश्न. तर आपल्याला एक आपण बघितलं की बेणं याचा अर्थ काय आहे, तर बियाणं असा अर्थ आहे. आता बियाणं जे पेरत असते जेव्हा ती स्त्री, ऊसाचं बियाणं काय असतं, तर ऊसाचं जे कांड असतं तर ते ऊसाचा तुकडा म्हणजेच त्याचं बियाणं असतं. तर तेच तिथे पेरायचं असतं, पण ते पेरताना विशेष कष्ट घ्यावे लागतात. तर ते पायाने जोरात दाबून जमिनीत पेरावं लागतं. आणि हे पेरत असताना ही स्त्री तिचं मन पेरते अशी एक भावना इथे व्यक्त केलेली आहे. एक छानशी नाजूक अशी कल्पना आहे की ही स्त्री इतकं मन लावून काम करते, तिच्या शेतीमध्ये तिचं इतकं मन आहे की हे करत असताना ती या बेणाबरोबर, ह्या ऊसाच्या बेण्याबरोबर ती तिचं मन दाबते आहे आणि मग ते तरारून आणखीन पुढे बाहेर येणार आहे. इतकी सुंदर कल्पना आहे इथे कवीची. आणि या कवयित्रीने जे काड्या काड्यांनी संसार सांधते याच्यातून जे मांडलेलं आहे हे काय आहे, तर अगदी थोडं थोडं, म्हणजे आपण जसं म्हणतो की थेंबे थेंबे तळ साचे. तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे काय, की आपण थोडं थोडंसं गोळा केलं तर त्यातून एक आपल्याला पूरक असं काहीतरी करता येऊ शकतं. तर तशी ही स्त्री जी आहे ग्रामीण भागातली, ती अगदी छोटंसं काहीतरी काड्या काड्यांनी तिचा संसार चांगला होण्यासाठी, तिचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी, तिच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ती सतत कष्ट घेत आहे. आणि हे कष्ट घेत ती काड्या काड्यांनी तिचा संसार सांधते आहे. अगदी ही काड्या काड्यांची संकल्पना तुम्ही म्हणाल तर तुम्हाला अनेक ठिकाणी घराघरांमध्ये हे दिसेल की स्त्रिया खूप कष्ट करून कशा प्रकारे आपला संसार उभारत असतात. तर अशी आपण ही कविता आता पाहिली. कवितेचे काही कृती ज्या आहेत या आपण अभ्यासल्या. आणि तरीसुद्धा त्यातून आणखीन तुम्हाला ही कवितेमध्ये काहीही शंका असेल तर मला इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं जितकं जास्तीत जास्त निरसन करता येईल तेवढं करेन. आणि तुम्हाला ही कविता नक्की कळली असेल अशी आशा करते. पुन्हा भेटूया एक नवीन कविता किंवा एक नवीन पाठ घेऊन.